नमस्कार. मी डॉक्टर सुभाष सावंत आपल्यासमोर अफगाणिस्तानातील प्रश्न आणि त्याचे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर होणारे परिणाम या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अफगाणिस्तानमध्ये तालिबान या संघटनेनं अफगाणिस्तान प्रशासनावर विजय मिळवल्याचं जाहीर केलं. गेल्या 4 महिन्यात अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या या घडामोडींना ज्या जलद गतीनं या घडामोडी झाल्या, त्यामुळे केवळ अफगाण जनता नव्हे तर भारत आणि भारतासह जगभरातील सर्व राष्ट्र आणि जनता स्तब्ध आणि धक्का पोचलेला होता. 1990च्या दशकामध्ये असणारे एक भीतीदायक कट्टर धार्मिक वांशिक वातावरण पुन्हा अफगाणिस्तानमध्ये निर्माण होण्याची भीती या सत्तांतरामुळे निर्माण झालेली आहे. आर्थिक प्रगतीपेक्षा धार्मिक कट्टरता, धार्मिक वंशवाद याला जोपासना दिल्याची भीती बळावली आहे. यामुळे साहजिकच अफगाणिस्तानचा इतर जगाशी, विशेषतः गेल्या 2 दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये राष्ट्र निर्माण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अमेरिका, नाटो आणि भारतासारख्या या देशाशी असणारे संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नेमका अफगाणिस्तान सत्तांतराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी गेल्या 2 दशकामध्ये भारताचे आणि अफगाणिस्तानचे संबंध, 1996 ते 2001 या कालखंडात तालिबानी सत्ता असताना अफगाणिस्तानशी आणि विशेषतः तालिबानशी असणारे संबंध याचा आपल्याला विचार करावा लागेल. गेल्या 2 दशकामध्ये भारत हा अफगाणिस्तानच्या राष्ट्र निर्मितीमधला एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ही भागीदारी मुख्यतः 3 मूलभूत अंगावर आधारित आहे असं मला वाटतं. एक, अफगाणिस्तान हा दक्षिण आशिया मधला भारताचा एक महत्त्वाचा व्यूहरचनात्मक सहकारी असल्याचं या अंगाने. 2, भारताची अफगाणिस्तानच्या पायाभूत आर्थिक आणि विकासात्मक केलेली गुंतवणूक. 3, आणि भारताचा अफगाणिस्तानशी असणारा व्यापार. या 3 मुद्द्यांच्या अंगाने आपल्याला याकडे पाहता येईल. पूर्वीपासूनच अफगाणिस्तान हा भारताचा एक महत्त्वाचा सहकारी, त्याला स्ट्रॅटेजिक अलाय राहिलेला आहे. गेल्या 2 दशकामध्ये त्यात अधिक हे संबंध प्रगल्भ झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याचाही परिणाम येणाऱ्या कालखंडात भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधावर आणि त्या अनुषंगाने भारताच्या आर्थिक स्थितीवरती होणार आहे. गुंतवणुकीचा विचार केला तर गेल्या 2 दशकामध्ये भारतानं अफगाणिस्तानमध्ये जवळजवळ $3 बिलियन म्हणजे साधारणतः 23,000 करोड रुपयाची गुंतवणूक केल्याचं दिसतं. ही गुंतवणूक मुख्यतः शाळा, दवाखाने, रस्ते, धरणे, वीज निर्मिती, वीज वाहतूक, दूरसंचार जाळे आणि ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प यासारख्या 100 प्रकल्पामध्ये केल्याचं दिसून येतं. 400 प्रकल्पामध्ये केल्याचं दिसून येतं. यातले काही मुख्य प्रकल्प सांगायचे झाले तर पहिला आहे अफगाणिस्तानची संसद भारताने निर्माण करून दिलेली आहे. त्यासाठी भारताने $90 बिलियन इतके खर्च केलेले आहेत आणि याचं उद्घाटन 2015 मध्ये भारतीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणखी असाच एक महत्त्वाचा प्रकल्प जो भारत आणि अफगाणिस्तानच्या हितसंबंधांना अधिक प्रगल्भ करणार आहे तो म्हणजे झारांजी डेलाराम हायवे. 218 किलोमीटरचा हा हायवे इराणच्या सीमेजवळ असणाऱ्या झारांजी शहराला इराणमध्ये असणाऱ्या चहाबर या बंदरांना जोडणार आहे. या हायवे मार्फत भारत अफगाणिस्तानशी आणि अफगाणिस्तानपासून मध्य आशियाशी संबंध प्रस्थापित करू इच्छित होता. पाकिस्ताननं याला आक्षेप घेतल्यावरती भारताने हा हायवे चहाबार या इराणच्या बंदरामध्ये त्याला ऍक्सेस मिळवून दिला. त्यासाठी चहाबर हे याच बंदरामधून आज अफगाणिस्तानशी असणारा मुख्य व्यापार
भारताचा चालू असल्याचं दिसून येतं. किंबहुना अफगाणिस्तानमध्ये असणारी कोरोना काळातील मदत भारताने या चहाबार बंदरांमधून आणि झारांजी डेलाराम या हायवे मार्फत पोहोचवल्याचं दिसून येते. त्यामुळे झारांजी डेलाराम हा हायवे भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधातला एक महत्त्वाचा दुवा असल्याचं दिसून येतं. अफगाण भारत मैत्री धरण असा ज्याचा उल्लेख केला जातो ते सल्मा धरण भारताने अफगाणिस्तानसाठी बांधून दिलेले आहे. या धरणाची क्षमता 42 मेगावॅट जलविद्युत निर्मिती करण्याची असून 75,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अनेक अडचणीनंतर 2016 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पण पण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताने फक्त अफगाणिस्तानमध्ये विकासाची भूमिका घेतलेली नाहीये, तर तिथे असणाऱ्या भारत आणि अफगाणिस्तानच्या काही पुरातन संबंधांच्या खुणांचा जीर्णोद्धार करण्याचंही जाहीर केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी 19व्या शतकात बांधलेलं स्टोर पॅलेस याचा जीर्णोद्धार भारत सरकारने केलेला आहे. यासाठी 2009 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि आगा खान ट्रस्ट यात त्रिपक्षीय करार झाला आणि त्याचाच भाग म्हणून 2013 ते 2016 मध्ये आगा खान ट्रस्टद्वारे स्टोर पॅलेसचा निर्मिती करण्यात आली, त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. याशिवाय भारतानं ऊर्जा क्षेत्रामध्येही अफगाणिस्तानला मदत केलेली आहे. यात 220 किलोवॅट डीसी ट्रान्समिशन लाईन जी फुल ई खुमरी ते काबूलपर्यंत जोडून देण्याचं, बांधण्याचं, निर्माण करण्याचं काम भारतनं केलेलं आहे. याशिवाय दुर्गम जे भाग आहेत, डोंगर टेकड्यांमध्ये असणारी छोटी गावं आहेत, या गावात वीज पोहोचली पाहिजे आणि ते शक्य नाही म्हणून भारत सरकारनं सौर ऊर्जा पॅनल अशा गावांमध्ये बसवलेले आहेत आणि त्या देशाची ऊर्जा ही गरज भागवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय भारताने गेल्या 2 दशकामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रांची निर्मिती, उभारणी केलेली आहे. याशिवाय वाहतूक सुविधा पुरवण्याचं आणि ती सुरळीत करण्याचं कामही भारत सरकारने गेल्या 2 दशकामध्ये केले. यामध्ये 400 बसेस, 200 मिनी बसेस शहरी वाहतुकीसाठी भारतानं अफगाणिस्तानला गिफ्ट केलेले आहेत. याशिवाय 105 युटिलिटी व्हेकल जे स्थानिक प्रशासनासाठी आवश्यक आहेत, अशा 105 युटिलिटी वाहनांचं भारत सरकारनं त्यांना गिफ्ट केलेले आहेत. याशिवाय 280 मिलिटरी वाहने, हेलिकॉप्टर्स आणि एअरक्राफ्ट्स हेही भारतानं अफगाणिस्तानला गिफ्ट केलेले आहेत. भारतानं फक्त चालू आणि वर्तमानाचा विचार न करता भविष्याचाही विचार केला आहे आणि त्यासाठी भारतानं अफगाणिस्तानमध्ये 200 पेक्षा अधिक पब्लिक आणि प्रायव्हेट शाळा बांधण्यासाठी मदत केली आहे. याशिवाय हजारो विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती देत आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना, अफगाण विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाची संधी देत आहे. 2017 पर्यंत अशा 16,000 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय 2020च्या जिनोव्हा कॉन्फरन्समध्ये भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी अफगाणिस्तानसाठी काही योजना जाहीर केल्या होत्या. यामध्ये 100 कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उभारण्याची घोषणा केली आहे, ज्यासाठी भारत सरकार $80 बिलियन खर्च करणार आहे. याशिवाय शादूत डॅम जो काबूल जिल्ह्यात उभारण्याची घोषणा केलेली आहे. अंदाजे यापासून 20 लाख लोकांना पिण्याचं पाणी मिळणार आहे, असा शादूत प्रकल्प बांधण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. याशिवाय भारत अफगाणिस्तानच्या पूर्वीपासूनच्या संबंधाचा जो उल्लेख मी केला, त्या संबंधांना पुन्हा जीर्णोद्धार देण्याचं एक काम म्हणून बालाहिसार किल्ला, काबूलपाशी असणारा हा बालाहिसार किल्ला आणि याचं जीर्णोद्धार करण्याचं काम सुद्धा आगा खान ट्रस्टशी करार करून भारत सरकार करणार आहे. या ऑनगोईंग प्रोजेक्टमध्ये लक्षात येत आहे की भारतानं फक्त अफगाणिस्तानमध्ये आर्थिक गुंतवणूक केली नाही, तर विकासात्मक गुंतवणूक सुद्धा केलेली आहे, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारताचे अफगाणिस्तानशी असणारे पूर्वीचे संबंध
अधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी पूर्वीच्या संबंधांच्या खुणा असणारे बालाहिसार किल्ला असेल, स्टोअर पॅलेस असेल, अशा ऐतिहासिक घटनांची जीर्णोद्धार करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे आणि केलं गेलेलं आहे आणि त्याचं भविष्यातही केलं जाणार आहे. अशी साधारणतः 23,000 करोड रुपयाची गुंतवणूक गेल्या 2 दशकात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली आहे. ही गुंतवणूक वर्तमान आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही मूल्य रुजली गेली पाहिजेत, अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, अफगाणिस्तानमध्ये विकास निर्माण झाला पाहिजे, यासाठी ही गुंतवणूक आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या मूलभूत विकासासाठी तिथं आवश्यक असणारं तंत्रज्ञान, तांत्रिक सल्ला, तांत्रिक सल्लागार पोहोचवण्याचं आणि त्यांची मदत देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. किंबहुना कुठल्याही देशाच्या निर्मितीमध्ये काही संस्था उभ्या राहाव्या लागतात आणि अशा संस्था उभा करण्यासाठी सुद्धा भारतानं अफगाणिस्तानला मदत केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखीच एखादी तिथं मध्यवर्ती बँक असली पाहिजे, यासाठी भारत सरकारनं कित्येक लोक पाठवून तिथं ते काम हाती घेतलेले आहे. या सगळ्या याच्यावरून असं लक्षात येतं की भारत हा फक्त मदत करणारा राष्ट्र नाहीये, तर भारत हा खऱ्या अर्थानं अफगाणिस्तानच्या राष्ट्र निर्मितीचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. याशिवाय आणखी एका मुद्द्यानं विचार केला तर व्यापार या दृष्टीने पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अफगाणिस्तान हा भारताशी पूर्वीपासून व्यापार चालत आलेला आहे. हा व्यापार पूर्वी साधारणतः खैबर खिंड आणि बोलान खिंड यामधून चालत असे. तो त्यानंतर सिल्क रोड आणि त्यातून मध्य आशियाशी व्यापार चालत असे. अफगाणिस्तान व्यापाराच्या दृष्टीनं भारताला मध्य आशियांना जोडणारा दुवा या अर्थाने पण मदत केलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करता भारत आणि अफगाणिस्तान यांचे व्यापारी संबंध सुद्धा पूर्वीपासून चांगले राहिलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून 2011 मध्ये इंडिया अफगाणिस्तान स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट 2 देशांनी जाहीर केलं. यामध्ये व्यापार आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणं, व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक संबंध वृद्धिंगत करणं याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. 2019-20 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांचा द्विपक्षीय व्यापार साधारणतः $1.4 बिलियन इतका असल्याचं दिसून येतं. यात एक्सपोर्ट जो भारताकडून एक्सपोर्ट होतो तो साधारणतः $900 बिलियन इतका आहे. यात मुख्यतः औषधे, वैद्यकीय उपकरणे, संगणक व संबंधित उपकरणे, सिमेंट, साखर या मुख्य घटकांचा वस्तूंचा समावेश होतो. तर भारत अफगाणिस्तानकडून साधारणतः $500 मिलियन इतक्या किमतीचं आयात करतो. यात मुख्यतः फ्रेश आणि ड्राय फ्रूट्स यांचा समावेश होतो. हा व्यापार साधारणतः काही फ्रेश आणि ड्राय फ्रूट्सचा व्यापार हा कट करतो. याशिवाय अफगाणिस्तानला एक विशेष व्यापारी सहकारी याचा दर्जा भारतानं दिलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारताने अफगाणिस्तानला प्रशुल्क विरहित कुठलाही कर न देता भारतीय बाजारपेठेत प्रवेशाची मान्यता दिली गेलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून भारतात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात होताना दिसत आहेत. या सगळ्याचा विचार करता आपल्याला असंच म्हणता येईल की भारत हा व्यापारिक, स्ट्रॅटेजिक अलाय आणि एक अफगाणिस्तानच्या राष्ट्र निर्मितीमधला एक महत्त्वाचा घटक असल्याचं दिसून येतं आणि याची मान्यता 2017 मध्ये अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत शाहिदा अब्दाली यांनी दिली आहे. भारत हा सर्वात मोठा प्रादेशिक आणि जगातील 5वा डोनर असल्याचं त्यांनी 2017 मध्ये मान्य केलेलं आहे. ह्या सगळं करून, इतकं सगळं करून सुद्धा अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे त्याचा भारतीय आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधावर, आर्थिक संबंधावर काय परिणाम होईल हा सध्या भारतापुढे आणि भारतीय राज्यकर्त्यांपुढे असणारा एक प्रश्न आहे. याचं कारण काय तर याची कारणं मूलतः आपल्याला राजकीय हित संबंधांमध्ये दिसतात.
भारत आणि तालिबान यांचे पूर्वीपासूनच संबंध मधुर राहिलेले नाहीयेत याची कल्पना आहे. याशिवाय भारतानं अफगाणिस्तानच्या पुनर्निर्मितीमध्ये जी भागीदारी केलेली आहे, भारतानं जी अफगाणिस्तानमध्ये गेल्या 2 दशकामध्ये विविध प्रकल्पामध्ये जी प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी केलेली $3 बिलियन इतकी गुंतवणूक हे कळीचे मुद्दे ठरत आहे. या आर्थिक जी काही भारतानं आर्थिक मदत केलेली आहे ती मदत मुख्यतः अफगाणिस्तानमध्ये 2001 मध्ये तालिबानी सत्ता गेल्यानंतर केलेली आहे. म्हणून ही मदत सुद्धा तालिबान्यांच्या दृष्टीनं भारताशी संबंधामध्ये अडथळा निर्माण करणारी. 1. 2. भारताचे तालिबानशी असणारे संबंध पूर्वीपासून मधुर राहिलेले नाहीयेत. 3. भारतानं अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्रपती अशरफ गनी यांना दिलेला पाठिंबा हे भारत आणि अफगाणिस्तान यांच्या आर्थिक संबंधावर असणारे 3 ग्रहण आहेत असं मला वाटतं. आता हे सोडवणार कसे हा खरा मुख्य प्रश्न आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे. आर्थिक दृष्ट्या परिणामापेक्षा ते राजकीय परिणाम जास्त असण्याची शक्यता आहे आणि ह्या आर्थिक परिणाम काय असतील असं याची वाच्यता याची चर्चा सर्व होते. परंतु याचं कुठलंही कॉन्क्रीट सोल्युशन आज तरी आपल्याकडे उपलब्ध नाही, कारण हे कॉन्क्रीट सोल्युशन राजकीय संबंधावरती पूर्णतः अवलंबून आहे आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीनं अफगाणिस्तानमध्ये झालेलं कट्टरपंथीयांचं आलेलं सत्ता ही खरी अडचणीची गोष्ट आहे. आणि म्हणून अफगाणिस्तानच्या तालिबानी संघटनेच्या प्रवक्त्यानंही म्हटल्याप्रमाणे की भारताला निपक्षपाती या अटीवरच होणारी चर्चा होऊ शकते असं जे मत मांडलंय हे खऱ्या अर्थाने हे काही भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधामधले अडथळे आहेत. आता हे अडथळे त्याचा एक भाग म्हणून अर्थकारणावरती त्याचा परिणाम होणार आहे, परंतु हे आर्थिक परिणाम सोडवायचे असतील तर त्याला राजकीय मार्गातून जावं लागेल. जेव्हा भारत आणि अफगाणिस्तानचे राजकीय संबंध सुधारतील तेव्हा आपोआपच आर्थिक संबंध सुधारतील, कारण भारत आणि अफगाणिस्तानचे मुख्य संबंध हे आर्थिक नसून राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या 2 राष्ट्रांमधले असणारे आर्थिक संबंध सुधारणा ही मूलतः राजकीय संबंधावरती आधारित असणारी गोष्ट आहे. आता हे कसे सुटतील, कारण अफगाणिस्तानमध्ये आलेले कट्टरपंथीयांचं सरकार, चीनचा असणारा अफगाणिस्तानमधला असणारा सध्याचा हस्तक्षेप आणि हे सत्ताधारी नसताना भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यांच्या विरोधकांना दिलेलं सहकार्य, मदत, आर्थिक मदत ही खऱ्या अर्थाने 2 देशाच्या संबंधामधली अडथळा आहे. हे जेव्हा सुटतील तेव्हा आर्थिक संबंध पण पुन्हा पूर्ववत होतील असं मला वाटतं. असं असलं तरी सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्ताधारी जे झालेले तालिबानी आहेत त्यांनाही काही सुबुद्धी सुचेल आणि त्यातून पुन्हा आपले आर्थिक संबंध मधुर नाही तरी पूर्ववत होतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.